साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कराड येथे येणे झालं आणि सातारातील प्रख्यात कवयित्री, लेखिका, परीक्षिका याच ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणाऱ्या माननीय वसुंधराताईंशी भेट झाली आणि नकळतच त्यांचा बारीसर संपादित हा जो समीक्षा संग्रह आहे हे पुस्तक त्यांना द्यायचे राहिले होते आणि या निमित्तानं आज त्यांच्या घरी त्यांची भेट घेण्याचा योग आला. आज त्यांच्याशी छान गप्पा मारायचा योग आलेला आहे. तर नमस्कार वसुंधराताई. नमस्ते मॅडम. आपल्या पल्प प्रकाशनच्या परवाच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा तुम्ही आला होता, आपली तिथं भेट झाली आणि त्या निमित्तानं आज चर्चेला तुम्ही इथं लगेचच परवानगी दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. माझ्या दृष्टीनं सुद्धा हा दुग्ध शर्कराच योग म्हणावा लागेल. बहाणा तर होता समीक्षण पुस्तक घेण्याचा, बहाणा होता समीक्षण पुस्तक घेण्याचा, पण योग जोडून आला मुलाखतीचा, योग जोडून आला मुलाखतीचा. पल्प प्रकाशनाचा असा हा दुग्ध शर्करा योग पुन्हा पुन्हा यावा, पुन्हा पुन्हा यावा, हीच ईश्वर चरणी करते प्रार्थना. अरे वा, बघा, कवयित्री म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीची सुरुवात कवितेनं होणार यात शंकाच नाही. वसुंधराताई, तुम्ही एक सिद्ध लेखिका आहात. साताऱ्यात प्रख्यात लेखिका, कवयित्री म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही हजेरी लावता. तर तुमची पहिली कविता कोणती आणि ती कोणत्या प्रसंगातून तुम्ही लिहिली? तसं तर लेखन म्हटलं तर कॉलेज लाईफ पासून मी लिहित असते. तेव्हा कुठं 2 ओळी 4 ओळ्या लिहिल्या. पण पहिली कविता म्हणजे जेव्हा मी माझा पोस्ट ऑफिस मध्ये मी जॉब केला आणि तो यावेळेस घ्यायचा विचार मनात आला, तेव्हा मी ठरवले की आपलं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न लेखनाचं आहे ते आता आपण पूर्ण करायला हरकत नाही. म्हणून मी 2018 साली माझी पहिली श्री गणेशा करायचं. आपल्या धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये श्री गणेशाला महत्व आहे. कोणतंही कार्य असलं तरी श्री गणेशाचाच आपण गजर करतो. तर मी पहिली माझी कविता मला आठवणारी म्हणजे श्री गणेशावरती लिहिलेली आहे. अरे वा, छानच. त्याच्या काही ओळी तुम्हाला इथं आता आठवतील? हो, माझी प्रथम कविता आहे श्री गणेशा. त्यातल्या मी काही ओळी मॅडमच्या आग्रहास्तव म्हणून दाखवते. प्रथम वंदिते श्री गणेशा, शुभाशिष लाभो हमेशा. प्रथम वंदिते श्री गणेशा, शुभाशिष लाभो हमेशा. तुझ प्रीत मोदकाची अनुमज तुझ्या दर्शनाची. तुझ प्रीत मोदकाची अनुमज तुझ्या दर्शनाची. शेंदुराचे तुझ लेपन, ऊर्जा मांगल्य पावन. जुडी दुर्वांची अर्पिता, शांती समृद्धी प्राप्त्यर्थता. वाहू फुले जास्वंदीची, तुष्टता होई मनाची. वाहू फुले जास्वंदीची, तुष्टता होई मनाची. तेज कला बुद्धी देवता, तुझ्या चरणी माझा माता. सवारी मूषकावरी, काया बलाट जरी. सवारी मूषकावरी, काया बलाट जरी. विद्यापती वाचस्पती मज द्यावी मती. विद्यापती वाचस्पती मज द्यावी मती. करावया तुझी स्तुती, मग मिळेल मज स्फूर्ती. रचियेले हे वसुंधराने स्तवन, रचियेले हे वसुंधराने स्तवन. गोड घ्यावे मानून श्री गणेशा, गोड घ्यावे मानून. ही माझी कविता पहिली मी श्री गणेशाच्या चरणी अर्पण करून माझ्या लेखनाचा, कवितेचा श्री गणेशा केलेला आहे. वा वा, खूपच सुंदर. आणि पहिली कविता असताना देखील कवितेतील शब्दरचना आणि कवितेतील जी लय तुम्ही जोडलेली आहे ती खरंच एकदम. कविता लिहिल्यानंतर पुन्हा पुन्हा आपण ज्यावेळेला आपली कविता म्हणतो त्यावेळेला आपल्याला लय सापड असा मला हा आता लय सापडलेला आहे माझ्या पहिल्या कवितेचा, की ती जी कायम स्मरणात राहील. खूपच छान. आता साहित्य प्रकारात आपण बघतो की बऱ्याच प्रकारचे साहित्य लिहिलेले जाते. तर त्याच्यामध्ये कथा आहेत, कविता आहेत, कवितांच्या मध्ये पण बरेच प्रकार आहेत, कथांच्या मध्ये पण बरेच प्रकार आहेत. तर तुम्हाला कोणत्या प्रकारामध्ये जास्त लिखाण करायला आवडतं? मला तसं जर म्हटलं तर कथाही आवडतात, पण जास्त जवळचं कविता आवडते. कारण असं आहे की कविता ही आपल्या भावना, हृदयातील शब्द अनेक पाणी लिहिण्याऐवजी काही ओळीतच लिहून वाचकांपर्यंत, समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत जाऊन धडकते. म्हणून
मला कविता हा प्रकार जास्त लिहायला आवडतो. बरोबर. म्हणजे त्यामुळे तुम्हाला कविता हा अधिक जवळच्या आहेत. जवळच्या. तुम्ही कथालेखन कधी केलेलं आहे का? हो. अरे वा. केलेलं आहे. आणि पुस्तक प्रकाशित तुमचं काव्यसंग्रह झालेला आहे एक प्रकाशित. काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशित झालेले आहे, अक्षरपुष्प. बरं. आणि आता कथा संग्रह लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. अरे वा. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं माझं भक्तिगीताचं एक छोटस पुस्तक सुद्धा एक मानस केलेला आहे. माझे जे आराध्य दैवत आहे अच्छा. त्याच्यावरती मी 21 कविता केलेल्या आहेत. तो छोटासा संग्रह आपल्याला ताबडतोबच आपल्या वाचनासाठी भक्तिगीतांचा येईल. अरे वा. खरंच खूप सुंदर पुस्तक आहे हे. वसुंधराताईंचं हे पहिलं पुस्तक आहे ना तुमचं? हो. अक्षरपुष्प हे पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या 58 कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर पहिलीच कविता आहे अंतरंगी कप्पा. खूप छान. आणि ती पण गणपती बाप्पाची आहे. गणपती बाप्पाच्या कवितेनं त्यांनी या काव्यसंग्रहाला सुरुवात केलेली आहे. हो. तर अतिशय सुंदर असा हा काव्यसंग्रह आहे. नक्की सर्वांनी वसुंधराताईंचा हा काव्यसंग्रह वाचावा आणि त्यांना प्रतिक्रिया द्याव्यात. खूप सुंदर ताई. तुम्ही साहित्यिका आहात तर साहजिकच बऱ्याच मोठमोठ्या साहित्यिकांचे साहित्य वाचणं हा तर छंद असणारच आहे. तर तुमचे सगळ्यात आवडते साहित्यिक की ज्यांचा तुम्हाला एखादा कथा किंवा ज्यांची एखादी कविता तुम्हाला आवडलेली आहे, असं एखादी कविता तुम्हाला इथं आठवते का? कविता तर खूप म्हणजे एखाद्या साहित्याच्या असं साहित्यिकाची एक भावलेली कविता की जी मनात तुमच्या ठसा उमटवून गेलेली आहे? तसं म्हटलं तर बऱ्याच साहित्यिकांच्या कविता मी वाचलेल्या आहेत. परंतु आता तुम्ही मोठ्या साहित्यिकांच्या विचारल्या, कारण साहित्यिक हा साहित्यिक असतो, त्याची प्रत्येक कविता ही प्रतिभेनं मोठीच असते. तर माझ्या दृष्टिकोनातनं मी मोठी किंवा छोटी काही म्हणू शकत नाही, पण माझी एक कविता मी इथं सादर करू शकते का? हो, तुमची सादर करू शकता. पण थोडस एखादी जे तुमचे आवडते कवी आहेत त्यांच्या कवितेचं नाव एखादं तुम्हाला आठवतंय का? किंवा तुम्हाला असं काही की नाही, मला ही कविता ज्यावेळी मी वाचनाला सुरुवात केली किंवा कविता लिखाणाला सुरुवात केली तर त्यावेळी मला ही कविता एकदम मनात घर करून गेली, असं एखादी कविता तुम्हाला आठवतीये का? अरे संसार संसार आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ही जी कविता आहे मला आता आठवत नाहीये, परंतु ही कविता अगदी माझ्या हृदयाला बहिणाबाई चौधरींची ही कविता माझ्या हृदयाला अगदी घर करून गेलेली आहे. आणि ते वास्तव परंतु साध्या शब्द. कारण बहिणाबाई चौधरींच्या सगळ्या कविता अशाच ज्या वास्तव जगतात, अनुभवलेल्या आणि वास्तवावर आहेत. त्यामुळे मला अतिशय त्यांच्या कविता त्यांच्या आवडतात. त्यातली त्यात एक मी थोडीशी ही 2-3 ओळींची कविता आपल्या आदरास्तव. जे आपले सामाजिक विषय आहेत किंवा राजकीय विषय असतील, तर तुम्हाला असं काय वाटतं की साहित्यात जास्तीत जास्त कोणत्या विषयावर लिखाण झालं पाहिजे किंवा कोणत्या विषयावर कविता झाल्या पाहिजेत? मग ते समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आहेत म्हणा किंवा जनजागृतीच्या दृष्टीनं असतील, तर कोणत्या विषयावर लिखाण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते मी एक साहित्यिक म्हणून अगदी काय प्रसिद्ध नाही म्हणता यायचं, पण मी एक साहित्य म्हणून एक सांगते की सध्याच्या या चालू युगामध्ये स्त्री संरक्षण, स्त्री सन्मान मी म्हणत नाही, स्त्री संरक्षण या विषयावर लेखन झालं पाहिजे. स्त्रीने स्वतःचं स्वतः रक्षण केलं पाहिजे आणि त्यासाठी सामाजिक चळवळी, सामाजिक संस्थांनी स्त्रियांना कसं जास्तीत जास्त स्वसंरक्षण देता येईल याचे धडे किंवा प्रात्यक्षिक दिली पाहिजे. याच्यावर स्त्री रक्षण, स्त्री संरक्षण याच्यावर लेखन झालं पाहिजे. आणि तसं दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरण. पर्यावरणासोबतच आजचा या परिस्थितीमध्ये नैसर्गिक परिस्थिती असो, राजकारण परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो किंवा अन्य परिस्थितीमध्ये जो समाज, जो घटक भरडला जातो तो म्हणजे शेतकरी, आपल्या जगाचा पोशिंदा, याविषयी सुद्धा लेखन व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि आणखीन एक तिसरा माझा असा विषय आहे की आपली हिंदू संस्कृती, हिंदू धर्म हे संस्कृती परंपराशी नाळ जोडलेली आहे की आपल्या हिंदू संस्कृतीचं पाश्चात्य देशामध्ये सुद्धा अनुकरण केलं जातं.
तर माझं एकच विनंती आहे की युवा पिढीने या आपल्या हिंदू संस्कृतीशी नाळ जोडूनही विकास केला पाहिजे. मी म्हणत नाही की पाश्चात्य संस्कृती तुम्ही नाकारा. पाश्चात्य संस्कृतीतले जे काही आवश्यक आहे ते घेऊन आपल्या संस्कृतीशी त्यांनी नाळ टिकवून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लेखन आणि वाचन हे युवा पिढीनं खरं आहे. करावं. कारण असं जोपर्यंत लेखक संस्कृती लिहिणार नाही तर ते मागच्या पिढीला लक्षात येणार नाही की बाबा येणार नाही. जी येणारी पिढी आहे, जी युवा पिढी आहे, त्यांना संस्कृती आपण शिकवली, आपण जोपासली तर ती पुढे तर चालेल. ती पुढे जाणार आहे. त्यामुळे मला हा प्रश्न खूप आवडला. आता तुम्ही विज्ञान विज्ञान म्हणताय ते तरी काय आहे? पूर्वी पाठीमागं तुम्ही जावा, जे ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे, जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला आता ह्या हे आपण म्हणतो हे विज्ञानामुळे झालं, हे विज्ञानामुळे झालं, हे विज्ञान तरी कशाच्या जोरावर पुढे जाते? तर जे फार पूर्वी फार प्राचीन काळी ऋषी मुनींनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत आपण त्याचा थोडाफार वाचन केलं, अभ्यास केलं तर ते आपल्या लक्षात येईल की ते कुठं ना कुठं तरी विज्ञानाला जोडलेलं आहे. जोडलेला आहे. म्हणजे त्याला विज्ञानाची जोड आहे, जोड ती आहे. अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा नाही. हा, बरोबर. बरोबर. म्हणून त्यांना लोकांना पायबंद घातले. कारण कुणीही कसं वागणार? आपलं स्वातंत्र्य आहे, लोकशाही आपली स्वतंत्र देश आहे, जगातली मोठी सगळ्यात लोकशाही. तर मग कुठेतरी पायबंद घालावा पाहिजे. हा, हे केलं की हे होतं, म्हणजे कुठेतरी पायबंद असावा की जेणेकरून ती संस्कृती आपली जोपासली जावी आणि त्याच्यामागे विज्ञानच जे आपलं आहे ते जोपासलं जावं. खरं आहे. खरं तर साहित्यिकांचे लिखाणाचे विषय हे जे तुम्ही मला सगळ्यात मगाशी जे बोललात की आपल्या कृषी शेतीच्या विषयावर जास्तीत जास्त लिखाण झालं पाहिजे. कारण शेतकरी हा पोशिंदा आहे आणि त्याला विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीनं बाकी गोष्टीमध्ये आपली प्रगती होते तर त्या पद्धतीनं जोपर्यंत साहित्यात त्याचं लिखाण वाढत नाही तोपर्यंत पुढच्या पिढीला त्याची गोडी निर्माण होणार नाही. कारण एखादी कविता किंवा एखादं गाणं कधी गुणगुणलं जातं? ज्यावेळी तुमचा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही ते साहित्य वापरता. याचाच अर्थ की साहित्य हे भावनात्मक दृष्टीनं सर्वांशी जोडलं गेलेलं असतं. मग तो वाचक असो किंवा लेखक असो. तर शेतीविषयी सुद्धा जर आत्मीयता निर्माण करायची असेल तर साहित्यिकांनी ते त्यांच्या भाषेत मांडलं तर पुढच्या पिढीला आणखी सोप्या भाषेत आणि त्याची गोडी लागेल. अगदी बरोबर. मला आणखी एक तुम्हाला असं विचारायचं होतं की वाचनाची जी आताची आवड आहे ती आजकालच्या पिढीला म्हणा, कारण हा कॉमन प्रश्न झालेला आहे की वाचन संस्कृती कमी होतीये का परिसंवाद या गोष्टीवर घडतायत साहित्य संमेलनामधून. तर वाचन संस्कृतीसाठी बरेच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जसे की ई बुक आहे, हार्ड कॉपीज तर आता पूर्ण भारतभर पसरवता येत आहेत किंवा पाठवता येत आहेत. हे सगळे चॅनल्स आता ओपन झालेले आहेत. पण तरी सुद्धा वाचकांना तुमच्या दृष्टीनं तुम्ही काय आव्हान कराल? छान प्रश्न आहे. अगदी खूप सुंदर असा प्रश्न आहे की खरं तर वाचक हे लेखकांना आव्हान करतात. पण तुम्ही मला असा प्रश्न विचारलाय की साहित्यिक वाचकांना काय आव्हान करतील? म्हणजे बरोबर हा परस्पर विरोधी प्रश्न. कारण प्रत्येक मुलाखतीमध्ये साहित्यिकाची भूमिका विचारली जाते किंवा साहित्यिकाकडून काय संदेश दिला जातो असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न मला आपण विरोधाभासी विचारला. तर मी आता या बाबतीत एवढंच सांगेन की साहित्यिक, लेखक किंवा कवी आणि वाचक हे शब्दमित्र. मी आता या विषयावर अगदी थोडक्यात सांगेन. साहित्यिक हा त्याचे अनुभव किंवा वास्तवता हे शब्दातून लिहितो आणि वाचक हा ते शब्द वाचल्यानंतर त्याच्याशी जुळला जातो. म्हणजे लेखक साहित्यिक हा तो अनुभव घेतो आणि वाचकही तो शब्दातून अनुभव घेतो. म्हणजे हे वाचक आणि लेखक शब्दमित्र आहेत. तर मी असं वाचकांना म्हणेन की त्यांनी ही शब्दांची मैत्री लेखकाशी साहित्यिकाशी जुळवून ठेवावी, कायम जुळवावी. आणि दुसरं असं मला असं वाचकांना आवाहन करावंसं वाटते की सध्या शॉर्ट वाचण्याचा म्हणजे कमीत कमी वाचण्याचा वाचकांचा कल दिसून येतो. त्यांच्याकडे पेशन्स कमी आहेत. तर मी असं म्हणेन की कथा, कादंबरी किंवा जे ग्रंथ आहेत ते सुद्धा तुम्ही थोडासा वेळ देऊन किंवा संयम ठेवून वाचावं.
हे मी एक तुम्हाला आवाहन करते वाचकांना की वाचकांनी वाचण्यासाठी स्वतःचा वेळ आणि संयम ठेवून मोठ्या दीर्घ कादंबऱ्या, दीर्घ कथा आणि ग्रंथ याचं वाचन करावं आणि जो कोण लेखक आहे त्याला आपले अभिप्राय कळवावे, असं मी वाचकांना एक आवाहन करू शकते. खरंच खूप छान. यातून मला पण हे जाणवलं की साहित्यिक जे लिहितात तर ते वाचन सुद्धा झालं पाहिजे आणि त्या भावनात्मक दृष्टीने वाचकांनी त्यांना दिलेला अभिप्राय हा साहित्यिकांच्या लिखाणासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जी तुम्ही आता बोललात की वाचकांच्यात पेशन्स कमी आहेत, तर खरी गोष्ट आहे ही. कारण वाचकांच्यात पेशन्स म्हणजे जर मोठा मेसेज असेल आणि खूप बोधात्मक मेसेज असेल तर तो वाचलाच जात नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणूनच माझा हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे हाच हेतू होता की साहित्यिकांच्या मनातील खंत या प्रश्नातून मला उलगडायची होती. आणि पेशन्स हा मला खूप आवडला शब्द, कारण मनाची एकाग्रता त्याशिवाय वाढणार नाही. खरं तर आपण जे म्हणतो की आजकालच्या काळात मेडिटेशनची गरज आहे, तर तुम्ही एखादं चांगलं साहित्य वाचणं हा सुद्धा मेडिटेशनचा भाग होऊ शकतो. आणि त्यामुळं सुद्धा वाचकांचं जे आता आत्महत्याचे जे तुमचे भरपूर आता आपण बघतो की आजकालच्या जगात बलात्काराचे प्रकरण किंवा आत्महत्येचे प्रकरण, मुलं MPSC UPSCच्या एक्झाम्स देत असताना सुद्धा डिप्रेशन मध्ये जाऊन परत आत्महत्येकडे वळणं. एखादी आता ज्वलंत उदाहरण म्हणजे CETच्या आता जे नीटची एक्झाम झाली तर त्याच्यात गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा विचार न करता आत्महत्येकडचा मार्ग स्वीकारला, तर साहित्य ह्या गोष्टींना नक्कीच मदत करू शकेल. कारण ज्या लोकांचा आपल्याला अनुभव आहे की ज्या लोकांनी किती परिश्रमातून आतापर्यंतचं आयुष्य घडवलेलं आहे आणि त्या यशस्वीतेकडे त्यांची वाटचाल त्यांनी केलेली आहे, तर असं साहित्य जर वाचलं तर मला असं वाटतं की आत्महत्येचे हे जे काही केसेस आहेत ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतील. आणि त्यामुळे आपल्याला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तर सरकारचे सुद्धा बरेच प्रयत्न चालू आहेत. साहित्यिक आपल्या कविता स्वतःच्या आवाजात खूप छान छान पद्धतीने गातात. कारण आता आपले जे 9 साहित्य संमेलनं झाली त्याच्यामध्ये जे कवी संमेलनं झाली, तर आता आपण बघतो की पहिले कविता सादरीकरण हे फक्त कविता वाचन व्हायचं, पण आता गेय स्वरूपात बरेच कवी कवयित्री आपली कविता सादर करतात आणि खरंच त्यामुळं कविता ऐकण्यात एक वेगळीच मजा येते. तर साहित्यिक तरी आपल्या बाजूने प्रयत्न करतायतच की त्यांचं साहित्य चांगल्या पद्धतीनं वाचकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, पण वाचकांनी सुद्धा त्या गोष्टीचा आनंद घेऊन त्याचा भरपूर आणि पुरेपूर फायदा घ्यावा. एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा एक 5 मिनिट ताईंनी आपल्याला वेळ दिला आणि छानशा साहित्यिक गप्पा इथे रंगल्या, त्याबद्दल धन्यवाद. मी सौ वसुंधरा प्रदीप निकम, लेखिका, कवयित्री, आणि मी पोस्ट ऑफिस मध्ये 28 वर्ष सेवा केली. मला समाजसेवेचं पण थोडंसं कार्य करायला आवडतं, तसंच पाककलाचं हे आवडतं गृहिणी म्हणून, आणि साहित्यात तर मी आहेच. मला आता इथे असं नमूद करायचं आहे की पल्प प्रकाशन अहमदाबाद ही संस्था एक स्त्री सन्माननीय लीना पाटील मॅडम आणि त्यांचे घरातील कुटुंबीय यांच्या आधाराने अतिशय उत्तम रीतीने करतो. प्रकाशन त्यांनी साहित्य दिल्यानंतर साहित्य छापायचं पुस्तकात आणि ते लेखकाला, कवीला परत द्यायचं. हे तर चालूच आहे रुटीन. परंतु पल्प प्रकाशन संस्था अहमदाबाद, गुजरात आणि संस्थापक सन्माननीय लीना पाटील मॅडम यांनी हे पल्प प्रकाशन संस्थेबरोबरच म्हणजे साहित्यिकाला प्रकाश झोतात आणण्याबरोबरच त्याला अनेक संमेलनं घेऊन व्यासपीठ दिलेलं आहे. तसेच आता आपण पाहिलं ही माझी मुलाखत घेतलेली आहे, तर मुलाखतीद्वारे त्या कवीला, लेखकाला आणखी मोठ्या प्रकाश झोतात आणण्याचं हे जे त्यांनी कार्य विडा उचललेला आहे तो खूप प्रशंसनीय आहे. आणि या त्यांच्या पल्प प्रकाशन संस्थेला माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा राहतील. असेच अनेक विविध निरनिराळे कार्यक्रम
साहित्यासाठी त्यांनी करावं आणि ईश्वर त्यांना साथ देव ही विनंती करते. आणि आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी धन्यवाद.